आज भारताचा स्वातंत्र्य दिन। या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सिंहगड किल्ल्यावरती आलेलो आहोत। या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ज्यांनी आपल्याला भारताला देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्या सर्व वीरांना सर्वांना मी अभिवादन करतो। धन्यवाद। मी किल्ले सिंहगडावरील व्यावसायिक मंगेश भानुदास डिंबळे। आज स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदचे माजी सदस्य तसेच बांधकाम विभागाचे माजी सभापती सन्माननीय नवनाथदादा पारगे व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले आहेत। प्रथमतः सर्वांचे स्वागत करतो। नवनाथदादांबद्दल सांगायचं झालं, घरातला माणूस कुठलाही काम असू द्या, कुठल्याही अडचण असू द्या, दादांना एक फोन करायचा की दादा अशी अडचण आहे, दादांनी त्वरित त्यावर सहकार्य केलेलं आहे। किल्ले सिंहगडाच्या बाबतीत सांगायचं झालं तर गेल्या 4-5 वर्षापासून कायम किल्ले सिंहगडावरील व्यावसायिकावर एक उठाव यायचा की आज तुमच्या हॉटेल सगळे काढून टाकणार आहेत, तुम्हाला इथून पूर्णपणे नेस्तनाबूत करणार आहेत। पण दादांनी कायम सहकार्य केलं। किल्ले सिंहगडावरील ज्यावेळेस अतिक्रमणाची कारवाई झाली, आम्ही सर्व हॉटेल व्यावसायिक मिळून दादांच्या निवासस्थानी गेलो, दादांची भेट घेतली। दादांच्या माध्यमातून आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या सन्माननीय खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वारंवार पाठपुरावा केला गेला आणि जे पूर्णपणे अतिक्रमण कारवाई झाली असती ती न होता गडावरील सर्व व्यावसायिकांना एक कायमस्वरूपी स्टॉल देण्यात येत आहेत। त्याबद्दल सर्व गडाच्या व्यावसायिकांतर्फे दादांचे आभार मानतो आणि इथून पुढे सुद्धा दादांच्या सोबत राहून गडाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून कायम दादांना सहकार्य करू आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड घेरा असेल, कल्याण गाव असेल, सर्वाचा विकास करण्यासाठी दादांच्या कायम सोबत राहू। आणखी एक सांगायची मुद्द्याची गोष्ट म्हणजे एका शब्दावर दादांनी जवळजवळ 20-21 लाख रुपयाचा कल्याण गावामध्ये कुस्तीचा आखाडा दिला। त्याबद्दल दादांचे आभार मानतो। धन्यवाद। यानिमित्त एक प्रश्न उपस्थित केला तुम्ही, म्हणजे आमदार नसताना आमदारांनी काम केलं, मग जे आमदार होते विद्यमान जे आहेत त्यांनी काय तुम्हाला त्या बाबतीत मदत केली? प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर त्यावेळेस दादा असतील, सचिन भाऊ दोडके असतील आणि रमेश कोंडे असतील आणि माननीय भीमराव आमदार, मला वैयक्तिक कुणाला दोष द्यायचा नाहीये, आमदारांनी सुद्धा त्यावेळेस सहकार्य केलं। त्यावेळेस जितकं दादांनी सहकार्य केलं तेवढं आमदारांनी सुद्धा सहकार्य केलं। पण एक बदल घडावा अशी जर सर्व थोडक्यात आमदार नसताना आमदारांचं काम केलं। हो, रात्री 12 वाजता दादांनी फोन केला की मंगेश असा विषय आहे, तुम्ही इथं स्थानबद्ध होण्याची तुमची तयारी असेल तर थांबा, नाही तर तुम्ही जरा बाजूला. कारण अभिरुची सिटी प्राईडपासून फोन येत होते आम्हाला की तुम्हाला 4-5 जणांना इथं उचलणार आहेत. म्हणजे थोडक्यात आमदार नसताना आमदाराचं काम केलं, जर आमदार झाले तर काय घडल? आमदार झाल्यावर तर नादच नाही, एका शब्दात सांगायचं तर नवनाथ दादा तानाजी मालुसरेंचा